अरे डोका नको काढू, पडशील. दिगंबर नाकवाचं घर काय आहे रे? हे बघा, ईशा सरळ जावाचा. हा, सरळ घेतला का राईट जेवाचा. समजलं? राईट घेतला का पहिला झाड येईल. कोणाचा? वडाचा झाड. वडाच्या झाडापाशी परत युटर्न घ्यावाचा. घेतलं काय समोर दिगंबर नाकवाचं घर. समजलं? आता घाण म्हणजे तुला आता काय सांगू. तुला माहिती आहे ना, मावऱ्याला गेल्यावर तनशी ये इकाला जाय. ते बघ प्लॅस्टिक बिस्टिक सगळं अटकलं यान. बघ पाला बघ, कमी टेन्शन आहे का? ओ तिकडे बघा, कोणतरी साहेब लोक येतात वाटतं. अरे जाऊ दे, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. उसकं बार असताना दे, काही नाही. ओ नाखवा, दिगंबर नाखवाचं घर कुठं आहे? मी नाखवा? दिगंबर नाखवाचा ना? बघा ही गली दिसते का ती? तो गलींची राईटला टर्न मारा, लगेच दिगंबर नाखवाचा घर. नाखवा. ओ साहेब, जरा तिकडून नीट जा, तिथं कुत्रे भुकतील. बघलास, मी नाखवा, तू नाखवीन. ओ दिगंबर शेठ, काय काम असेल दिगंबर शेठकडे? सोना वाटायला ना जातस. मी कानांचं करीन, हातान बांगड्या करीन, मी आवरं म्हणतं करीन. अरे गप, लागली लगेच स्वप्न बघायला का? कोण का सोना वाटायला येतात? गंठन करीन ना हार करीन. तू आहे गुतले तो बघ. दिगंबर शेठ, अहो काय कराल? काय कोण? काय पाहिजे? मावरा पाहिजे? हो, दिगंबर शेठ घरात आहेत का? ओ जरा बाहेर या, कोणतरी गावाला आलं. काय पाववाला आलं? अगं त्यांना सांग, आम्ही पावबिव खाऊ नये. आम्ही चार चकल्यानं बटारा खातून. सांग त्याला. तुम्ही पहिले बाहेर या. या ना, बसा ना, या आतमध्ये बसा, या. शेठ, नाखीने रागीट आहे. आपला काम होईल असं दिसत नाही. अरे गप, पनवती राहू नकोस. चल बघू आतमध्ये. हे बघा, आलं आमचं दिगंबर नाखवा. नमस्कार. कोण तुम्ही? रस्ता चुकलो का काय? हो दिगंबर शेठ, हा, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. असा बोला, बसते मी. तुमची मच्छी विकायची जागा आमच्या शेठला डेव्हलप साठी पाहिजे होती. हे बघा, ती जागा आहे ना, ती माझी काही एकट्याची नाही, अख्खे कोळीवाड्याची जागा आहे ती. आणि अख्खे कोळीवाड्याची माणसं त्या मावरा वलवतात. हो शेठ, अहो ती जागा काही तुमची फुकट नाही देणार. हे बघा, त्या जागेचा 4 पटीने भाव देणार. जागा तुम्हाला दिली तर आम्ही मावरा वालवाचा कया, जागा मिलाची नाही. चला शेठ, येतो. शेठ, हे काय जमीन देत नाही, हा विषय सोडून टाका. अरे असा कसा सोडून टाका? हे बघ, 1 मासा गलाला लागला ना म्हणून झाला काय, आणखी 6 मासा आहेत. त्या 6 जणांनी जमीन दिली ना, तर याचे कर परत येवाची वेळ आपल्याला लागणार नाही. हा स्वतःच आपलं पाय धरीत येईल. चल. बाय घरनच ना? बाय बाय. कशी काय ग बाय? काय सांगू तुला, आम्हाला पक्क पैसे येणार. 7 पिऱ्या बसून खातीन तरी खपणार नाही. काय बोलत, माहेरशी पैसा येणार आहे का काय? भावासनी पलाट विकली वाटत. अगं भावाशी त्यांची ना, आमची आई ती मावर सुकवायची जागा ती बिल्डरला देत लावली. अगं बाय, येरे आहेत का काय तुम्ही? आपण जागा बिल्डरला दिली तर मावरा सुकवाचा काय? अगं बाय, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, जे हिच्या डोक्यांशी काढून टाका. अगं बाय, बिल्डरनी दिलेला पैसा आपल्याला आयुष्यभर पुराचा नाही. ही मावरा सुकवाची जागा आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडायची आहे. हो ग बाय, तू बोलतस त्या पटला म्हणा.
अगं बाय, तो मोरका बिल्डर शांताबाईच्या घरून जाताना दिसला म्हणा. आपण सगळ्यांना सावध केली पाहिजे ना, नाही तर तो मोरका बिल्डर आपली जागा हरप करेल. दादा, एक विषय महत्वाचा आहे. हे बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या. आता आपल्या नारळी पौर्णिमेचा सोन्यासारखा सण आलाय, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा विषय जाम गांभीर्याचा आहे का आपले गावात काही बिल्डर फेऱ्या मारताना दिसतात. ते आपली आवरा सुपारी सोन्यासारखी जमीन त्याचे कशाने गाडा बघतात, त्या नांगर फिरवतील. ती आपली वाडवडिलांची पिढ्यानपिढ्याची जमीन आहे. बिल्डरचा पैसा काय दादा, बिल्डरचा पैसा आज आहे उद्या नाही. अरे वाऱ्यावर जाईल तो. वाऱ्यावर मग तो तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, कोणी त्या आमिषाला बली पडू नका. आपली महत्वाची जागा आहे ही, आपली पिढ्याची आपल्याला रोजीरोटी देणारी जागा आहे दादा ही. ही जागा जाऊन देऊ नका. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. बिल्डर वैयक्तिक तुमच्या घरात येऊन तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील. माझ्या घरा कोणता बिल्डर आलता, पण त्याची डाळ नाही जिंकली. बरोबर आहे रोजचा, यांना बली पडून आपल्याला जमणार नाही. हे आमचं बरोबर बोलताय. तो मोरका बिल्डर आपल्या सगळ्यांना फसवायला निघलेला. पण आपण आता फसाचा नाही, बिलकुल नाही, ते लक्षात ठेवा. गेल्या वर्षी जसा नागरी पौर्णिमेला जल्लोष झाला दादा, या वर्षी त्याच्यापेक्षा तगडा जल्लोष करू. डबल करायचा, काय बोलताय डबल. चला, किती टाइमपास करताव. आपल्याला नारळ सजवायला जायचं आहे ना. माझ्या मुलं नाही, हिच्या मुलं टाइम झाला. माझ्या मुलं नाही, तुझ्या मुलं टाइम झाला. तूच मेकअप करत बसलेली. मी नव्हती, तू होती. अगं गप्पा, ती काकू ओरडल. चला नारळ सजवायला. अनु कयास, काय करतस? कधी टाइमपास करतस? आता बसली असेल सोबत लिस्टिप लावत. काय झालं डोंगराला? आवडा टाइम काय झाला? काय ग सांगू तुला, माझी मम्मीच मेकअप वाली बोलवलेली. 8,000ची मेकअप केली. पाण्यात तरी जावाची नाही. अगं असं आहे. मी उगाच यांची जमीन घ्यायचा विचार केला. त्यांच्या सणाचा उत्साह त्यांच्या एकोप्यात दिसतो. आमचं मन भरून आलं. दर्या देवा, तुझे धीरावा आम्ही 12 महिने मासेमारी करतो. आमचा सोन्याचा नारळ अर्पण कर न. वादळ वारा शांत होऊ दे. तू शांत हो ना. आम्हाला परत लगेच नारळी पौर्णिमा झाल्यावर मासेमारी करायला जाऊ दे. आमचा पण पोट पाणी तुझे जीवावस आहे ना, तुझे धीरावस आहे. आमचा डेव्हलपिंगला अजिबात विरोध नाही, पण आमचा धंदा ज्या जागेत चालतो
ती परंपरागत आमची रोजी रोटी हाय.